दाम्नाश्वेन सदा निरस्तम् सत्यं वदन्ति सत्यं वदन्ति सत्यं एक शिष्य एक गुरु आरूढला हाच व्यवहारू तो मत्पा प्राप्ती प्रकारू जाणावया. भगवान सिद्धेश्वराच्या असीमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यात आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1226 ओवीचा आपण विचार करतो आहोत. एक शिष्य एक गुरु हा रुढला हाच व्यवहारू तो मतप्राप्ती प्रकारू जाणावया. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना एक शिष्य असावा. जसं म्हटलं, पुरे एकची पुत्र माये पोटी पुळे उद्धरित अशी कोटी. ऐसा पुत्र व्हावा उंडा आणि त्याचा त्रैलोक्यात लागावा झेंडा. एक असावा पण चांगला असावा, देवाला मानणारा असावा, धार्मिक असावा, दानी असावा, आई बापाची सेवा करणारा असावा, सद्गुरु संतांची सेवा करणारा असावा. एकच असावा, एक पुरे. महाराज म्हणतात, पुरे एकची पुत्र माय पोटी कुळे उद्धरित असे कोटी. नहीं तो मुर्गी के बच्चे घने आगे पीछे थाट. जननी जने तो पुत्र जने. काय म्हणलं? जननी जने पुत्र जने. असा मुलगा व्हावा की जननी जने तो पुत्र जने भक्त याशूर. नहीं तो जननी मांज भली क्या खोता है नूर. आईनं जन्म द्यावा मुलाला दाता भक्त आणि शूर अशा मुलाला जन्म द्यावा. नहीं तो जननी मांज भली क्या खोता है नूर. नहीं तर ती नसलेली परवडली. मुर्गी के बच्चे घने आगे पीछे थाट. कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई वाटावाट. काय उपयोग? तसा एकच मुलगा असावा, पण तो कुळ नरकाला घालणार नसावा, कुळाचा उद्धार करणारा असावा, आई बापाला मानणारा, सेवा करणारा असावा, आई बापाला घराच्या बाहेर काढणारा नको. इतका पुरुषार्थहीन नकोय मुलगा. तसं या ठिकाणी जसा एकच मुलगा चांगला असावा, बाकी त्याचा उताडा काय कामाचा, कोंबड्याच्या पिल्ल्यासारखा. तसं एकच शिष्य असावा गुरुला. पण तो शिष्य असा असावा, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैणीनाथ वगैरे जे नाथ एक एकच गुरुने एक एकच शिष्य होते.
ज्ञानोबा एकच शिष्य उभारिला ध्वज तिही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान उभारिला ध्वज तिही लोकावरी त्रैलोक्यामध्ये कीर्ती फडकवणारा असावा शिष्य एक शिष्य एक गुरु हा रुढला हाच व्यवहार एक शिष्य असावा एक गुरु असावा असा व्यवहार आहे कशा करता तो मतप्राप्ती प्रकार जाणावया अनेक शिष्य असले तर काय होईल एकच का असावा म्हणतात काय अनेक शिष्य असले तर मग ते वेगळा प्रकार असतो त्याचं ते वर्षासन ठरलेलं त्याने या शिष्याच्या घरी जावं त्या शिष्याच्या घरी जावं त्या शिष्याच्या घरी जावं आणि त्याच्याकडून उकळपट्टी करावी गुरुने शिष्य त्या परीचे गुरु त्या परीचे शिष्य शिटाव बंदरीचे काही कामाचे ते काय एकाच्या घरी गुरु गेले बिचारा गरीब होत त्याला वाटलं बापरे आता तर संकट झालं 14 जानेवारी आपली तर परिस्थिती अशी आहे शिष्य शाखान घोडेन गाढवण सगळे घेऊन आले त्याला काय करावं कसं काय जेवण द्यायचं त्याला कपडे लत्ते भानगडी दक्षिणा पण ते गुरुच्या चांदीच्या खडावा ते बाहेर सोडलं त्याने याने बाहेरच्या बाहेरच नेलं आणि सोनाराचं ते विकून आलं मग काय त्याचा थाट जेवण कपडे दक्षिणा थाट केला ते गुरु निघाल्यानंतर अरे म्हणले पादुका काय झालं रे कुठे होते ना ते म्हणले महाराज हो आजचा जो काही सोहळा झाला हे तुमच्या पायाच्या प्रसादानेच झाला काय झाला तुमच्या पायाच्या प्रसादाने झाला त्या गुरुला लवकर कोड सुटना पण म्हणले पायाच्या प्रसादाने म्हणले महाराज माझं 18-20 दारिद्र्य आहे मग एवढं जे केलं ते तुमच्या पादुकाने होऊन विकल्या सोनाराकडे आणि त्या पैशात केलं सर्व का आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला काय एकाच्या घरी गुरु गेले मुकळपट्टीच गेले गुरु जास्त शिष्य कामाचे नाही एकच असा आपण त्रैलोक्यात झेंडा फडकवणारा असा गेल्यानंतर त्याची होते घोडी त्या शिष्याला घोडी होती मोठा घोडा होता तो याच्या अंगावर शाल जुडी होती गुरुच्या त्याला हिऱ्याच्या झालरी लावल्या होत्या आता याला वाटलं घोडी कशी उपटावी नाही मग त्याने काय केलं जागा सारवायला लावली रांगोळ्या काढायला लावल्या तिथं गुरु महाराज बसले धूप दीप लावला आणि जे अंगात आलं गुरुच्या अंगात आलं अंगात येणारे गुरु असतात ते ढोंगी आणि मग ते म्हणू लागलं
एवढं लागलं ना, घोडी 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 घोडी. त्याला वाटलं अरे मोठं संकट झालं आता. मग त्यांनी लगेच पटकन जाळा सारवलं की त्याच्यावर बसला की म्हणलं महाराज शालजुडी 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 शालजुडी. हा म्हटला घोडी घोडी आणि तो म्हणला शालजुडी शालजुडी. शिष्य गुरुला वाटलं अरे तर भारी पडलं, आपले ते हिऱ्याचे झालरी आहेत आपल्या शालीला. मग त्याने मंत्र बदललं, तुझी चुला माझी मार तुझी. मी का सांगते लक्षात ठेवा, गुरु त्या परीचे आणि शिष्य शेटाव बंदरीचे. असे काय कामाचे? बोध घेणारा, ज्ञान घेणारा, आपल्या गुरुची कीर्ती पसरवणारा असा शिष्य पाहिजे. म्हणून म्हटलं एक शिष्य एक गुरु, हा रूढला व्यवहार, तो मत प्राप्ती प्रकार जाणावया. संप्रदायामध्ये प्रसिद्ध जो आहे असा शिष्य असावा आणि तो गुरु बी असा तसाच असावा. माझी प्राप्ती करून देणारा, उकळपट्टी करणारा नको गुरु, भगवत प्राप्ती करून देणारा असावा. कारण गुरु बिन कौन बतावे वाट, गुरु बिन कौन बतावे वाट, बड़ा बिकट यमघाट, गुरु बिन कौन बतावे वाट. गुरु असा असावा की भगवत प्राप्ती करून देणारा असावा, प्राप्तीचे साधन सांगणारा असावा. आणि शिष्य 13व्या अध्यायात जसं वर्णन केलेलं आहे, काया वाचा मनाने सेवा करून ज्ञान घेणारा असावा. म्हणून म्हटलं या ठिकाणी एक शिष्य एक गुरु, हा रूढला चमत्क व्यवहारू, तो मत प्राप्ती प्रकार जाणावया. नेहमी गुरु कशा करता करायचा हे कळलं पाहिजे. गुरु करायचा उगीच लोक करतात म्हणून आपण नाही, गुरु करायचा म्हणजे गुरुविन अनुभव कैसा कळे भावे विन देव, न कळे संदेह. गुरुविन अनुभव कैसा कळे. गुरु त्यांना म्हणतात जो आपल्या ठिकाणच्या संशयाचा नाश करणारा आणि भगवत प्राप्ती करून देणारा, भगवत प्राप्तीचे मार्ग दाखवणारा, साधना सांगणारा असा गुरु असावा आणि असा शिष्य असावा. आगा वसुदेच्या पोटी निदान सिद्ध कीर्ती, वन्य सिद्ध काष्टी ओहा दूध. त्याला दृष्टांत दिलाय. आगा वसुदेच्या पोटी निदान सिद्ध किरीटी, वन्य सिद्ध काष्टी ओहा दूध. अरे बाबा अर्जुना, वसुदेच्या पोटामध्ये म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये रत्न आहेत, सोनं आहे, रुपा आहे, या खाणी आहेत. पृथ्वीच्या पोटामध्ये सोन्याच्या खाणी आहेत, रुपयाच्या खाणी आहेत, रत्नाच्या खाणी आहेत. पाकिस्तानात तर डोंगरच आहेत. कशाचे? आपण मीठ वापरतो ना, कोणतं? तुम्ही कोणतं वापरतो मीठ? खडे मीठ. आता कोणी वापरत नाही मीठ.
आता मीठ वापरायचं म्हणजे शेंदी लोण. काय या मिठाला केमिकल असतं म्हणून शेंदी लोण वापरावं. शेंदे मीठ म्हणतात हेच. आता हे चालू मीठ नाही चालत, चांगलं नाही येते, म्हणून तर आता शेंदे मीठ वापरा म्हणून सांगतात. या शेंदे मिठाचे डोंगर आहेत पाकिस्तानात. असे कुदळीने पहारीने असे खोदायचे आणि मोठमोठे दगडं काढायचे बालीच्या बाली त्याच्या, आणि त्याचे तुकडे करून माल ट्रकमध्ये भरून मग भारतात आणायचे. काय तेव्हा मी काय सांगतो, खाण आहे खाणी तिथं, पण ते फक्त पाकिस्तानच आहे, दुसरं कुठंच नाही. हे काही समुद्राच्या पाण्यापासून तयार होत नाही शेंदे मीठ, त्याचे डोंगर आहेत. काय त्याची प्रभूची लीला असेल आपल्याला कल्पना नाही त्याची, पण डोंगर आहेत शेंदे मिठाचे. काय म्हणजे हे सगळं पृथ्वीच्या ठिकाणून निर्माण होतं. वसुदेच्या पोटी निदान सिद्ध किरीटी, वन्ही सिद्ध काष्टी ओहादू. कधी कधी आपल्याकडे या बाजूला अशा मोठ्या गाड्या येतात मिठाच्या, आणि मोठमोठे दगड असतात मिठाच्या त्याच्या रचलेल्या त्या गाडीमध्ये, पण त्यातून ते फोडून आपल्याला देतात, किलो 2 किलो काय लागेल काय. तेव्हा म्हणून म्हटलं की या पृथ्वीच्या पोटात काय नाही, काय वाटतं ते आहे ना. सोनं आहे, चांदी आहे, रत्न आहेत, काय नाही या पृथ्वीच्या पोटात. निदान सिद्ध किरीटी, निदान म्हणजे ठेवा, अनेक प्रकारचा ठेवा या पृथ्वीच्या पोटामध्ये आहे. वन्य सिद्ध काष्ठी, लाकडामध्ये अग्नी आहे. पृथ्वीच्या पोटात हे आहे का नाही सर्व, आपल्याला कुठं कळतं. सोनं आहे, चांदी आहे, आणखी रत्न आहेत, पण आपल्याला कळत नाही. जुन्या घरात कोणाच्या तरी बाप ज्याने पुरून ठेवलेलं असतं, आणि त्याच्यावर हे भीक मागून खातंय आणून तिथं बसतंय त्याच्यावर, माहीत नाही ना त्याचं ज्ञान कुठे काय. तेव्हा वन्ही सिद्ध काष्ठी, लाकडामध्ये अग्नी आहे काय, या खांबामध्ये अग्नी आहे, या व्यासपीठामध्ये अग्नी आहे, चौरंगामध्ये अग्नी आहे, पण तो सामान्य रूपात आहे. अग्नी आहे, अग्नीशिवाय लाकूड नाही. पूर्वी तर जेव्हा काड्याच्या पेट्या नव्हत्या तेव्हा लाकडावर लाकडं घासायची आणि अग्नी तयार करायचं, असं होतं. काही ठराविक काही लाकडं, तुती म्हणून एक झाड आहे, त्या तुतीची जर लाकडं एकमेकावर घासले तर त्याचं अग्नी तयार होतं, असं आहे. अग्नी आहे त्याच्यामध्ये, पण तो घर्षणाने प्रगट होतो एवढंच. म्हणून म्हटलं तर वन्नी सिद्ध काष्टी, की लाकडामध्ये अग्नी आहे. ओहा दूध, म्हणजे गाईच्या काशेमध्ये दूध आहेच, शुद्ध आहे ते, पण ते आपल्याकरता नाही, ते तिच्या वासऱ्याकरता असतात. आपण ते लबाड करतो, सोडून द्या. तर आपण काय करत नाही लबाडी, सगळा लबाडीचाच जन्म चालला आपला, खोटे नाटक करूनच. दूध कोणाकरता देते गाय, तुमच्याकरता नाही देते गाय, दूध तिच्या वासऱ्याकरता देते. पण गायी पाळणारे असे लबाड असतात, ते वासरू सोडलं की काशेत हात घालून बसतात. तिनं पाण्यात सोडला की त्या वासराच्या तोंडातलं स्तन बाजूला करायचं आणि त्याला नेऊन बांधायचं, की ते आशीर्वाद देतं, तुझं कल्याण हो. तोंडातलं घास काढलं आशीर्वाद नाही देत,
तुझं कल्याण हो, लवकर तुझं लांबूळ हो. काय ओ, तोंडातला घास काढल्यावर कोण तुम्हाला सांग पुण्य आशीर्वाद देणार नाही? देणार. मग तेव्हा आशीर्वाद देते की तुझं कालवण हो. मी का सांगतोय लक्षात ठेवा की उदाहरण दिलं की पृथ्वीच्या पोटामध्ये अनेक रत्न आहे, सोनं आहे, चांदी आहे, धन आहे, अनेक प्रकारच्या पृथ्वीच्या पोटात दडलेले आहेत. तर तसं लाकडामध्ये अग्नी आहे आणि गाईच्या काशीमध्ये दूध आहे. परी लाभे ते असते तया कीजे उपाया ते एर सिद्ध चितैसा येथे उपाय जिमी. या दृष्टांताप्रमाणे आहे. पृथ्वीमध्ये सोनं आहे, धन आहे, सगळं आहे, पण ते सहजासहजी मिळत नाही. त्याच्याकरता उपाय करावे लागतात, साधना करावी लागतात. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, पाथर्डीला एक महाराज राहते. काय आपल्याकडे येत होतं ते जेवण खाण. आम्हा दोघांनाही बोलवलं त्याने. आम्ही दोघेही गेलो. मोठा वाडा घेतला त्याने आणि त्या वाड्यामध्ये कुणीतरी ज्योतिषाने सांगितलं इथं धन आहे म्हणून. मग त्याने पैठणचे ब्राह्मण बोलवले, चांगले विद्वान. त्यांच्या हाताने होम हवन केलं. तसं काढता येत नाही धन, नाही तर मग एखाद्या माणसाला घेऊन जातं ते असलं तर. बाकीच्याची मजा होते, पण हात लावणाऱ्याला घेऊन जाते ते असं आहे. आणि मग त्याने ते सगळं केलं आणि मुकरलं ते रांजण. तर त्यात कोळसे निघाले. कोळसे का? याच्या नशिबात नव्हतं. तुका म्हणे धन अभाग्या कोळसे. धन होतं ते, पण याच्या नशिबात नसल्यामुळे ते कोळसे. ते असे ते देवळीत ठेवले ते कोळसे. आम्हाला दाखवले महाराज, हे रानात निघाले कोळसे. आणि मी एवढा खर्च केला त्याच्याकरता, पण धन निघालं. हो, त्याला प्रारब्ध लागतं. उगीच निघतं मिळतं काय काय. म्हणून म्हटलं ज्या ठिकाणी आहे सगळं, पण त्याच्याकरता काही साधना आहे. त्या साधना केल्या तर. दुधामध्ये लोणी आहे की नाही? आहे. दुधामध्ये लोणी आहे म्हणून का ते सहज निघतंय? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा रोज घोकी. नाही मग काय घोकायचं नाही बाकी सगळं. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. काय दुधात दही लोणी आहे, पण त्याला विरजण लावावं लागतं. ते चांगलं मुरल्यानंतर दही झाल्यावर त्याचं मंथन करावं लागतं. आणि मग कोण बोलतं तिकडं? हा कुठं? कोण आहे? हा ऐकलं तर काय पाप होईल का काय? आलं लक्षामध्ये? काय सांगितलं ते मिळतं, पण त्याच्याकरता साधना करावी लागते. साधनेशिवाय कोणतं नाही. परमात्मा आपल्या जवळ आहे की नाही? पण त्याच्याकरता ही साधना करावी लागते.
साधना केल्याशिवाय ते प्राप्त होत हो नाही, हे लक्षात ठेव. आलं लक्षात. परिलाभे ते असते तया कीजे उपाया ते. त्याच्याकरता साधना, त्याच्याकरता उपाय करावे लागतात, त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. का येर सिद्धची तैसा येथे उपाय मी. तसा मी दूर आहे का? नाही, मी जवळ आहे. करतळी आवळे तैसा हरी. तळ हातातल्या आवळ्यासारखा परमात्मा. सगळ्यात जवळ जर कोणी असेल तर परमात्मा आहे. सगळे दूर आहेत आणि ते दूरच राहतात सगळे. सगळ्यात जवळ कोण आहे? परमात्मा. जवळीच आहे परी भेटेना. काय जवळ आहे पण भेटत नाही. लक्षात. त्याच्याकरता उपाय करायला लागतो. सहज मिळते का? साधना करावी लागते. परिलाभे ते असते तया कीजे उपाय ते. सिद्धच असलेले ते जे आहेत त्याच्याकरता खूप साधना करून त्या साधनेच्या द्वारे कोणतीही गोष्ट प्राप्त होत असते. साधी गोष्ट नाही आहे. येर सिद्ध तैसा येथे उपाय मी. तसा मी सुद्धा या देहात सिद्ध आहे. कोणी मानू नाही तर न मानू. मानला तरी आहे. नास्तिक मानत नाहीत, मूर्ख त्याला देतो तरी त्यांचं ते आहेच ना. काय आपल्यात आहे राम म्हणून आपण करतो काम. राम गेला की अमरधाम. काय पण देव आहे आपल्या देहामध्ये. कधीही असून या देव व्रथा फिरती निर्दैव असं म्हणलेलं आहे. दुर्दैवी लोक दुनियात फिरतात बोमला देवाकडे. अरे देही असोनिया देव. मी जवळ तुमच्या देहात आहे. आम्हाला कळत नाही त्याच्यामुळे तर तू पाहतोस. पाहतो, ऐकतो, बोलतो, खातो, पितो, वास घेतो, चालतो, येतो, जातो. श्वासोच्छ्वास कोणामुळे होत? सगळ्या गोष्टी त्या परमात्म्यामुळे होतात. परमात्मा आपल्या जवळच आहे. का एरा सिद्ध तैसा येथे उपाय मी जवळ आहे. सगळ्याच्या जवळ आहे. सगळे दूर आहेत. मीच शेवटी उपयोगी पडतो. कोणी शेवटी उपयोगी पडत नाही. पण या मूर्खाचं प्रेम सगळं कोणावर? देवावर असतं का बाहेरच्यावर? बाहेरच्यावर असतं का? हे सगळे बाहेरचे. नवरा, बायको, आई, बाप, मुलं, बाळ, सोयरे, धायरे हे बाहेरचे का जवळचे? हे सगळे बाहेरचे. जवळचं असतं तर आपल्या बरोबर कोणतरी आलं असतं. जवळ नाही कोण आपलं, कोणच नाही. आपण मानतो त्याला मिठातो बसून व्यवहार येतो काय. पण आपलं जवळ फक्त परमात्मा आहे. आणि तोच जर साधना करावी लागते. तोच फक्त आपल्या बरोबर येतो नव्हे. आपुले पद देतसे दासा. तो आपलं पद देतो आपल्या भक्ताला. लक्षात ठेव. तसं कोणीच नाही. किती सासरा श्रीमंत असला तरी हे आपल्या कोटीच्या बंगल्यात राहा तुम्ही असं म्हणत नाही. किती सासरा श्रीमंत देत नाही का. तेव्हा जसं त्या पडला तो बिचारा दिल्लीचा मुख्यमंत्री पडला म्हणजे निवडणुकीत. तुम्हाला वाटलं ढकलून दिलं काय. त्याचा बंगला होता 100 कोटीचा. तो जेव्हा निवडून आलता ना तेव्हा असं 2-3 पत्र्याच्या खोल्या दाखवल्या होत्या. याच्यात राहत होतो. साधे कपडे घालतो, गादी पाटाचे. चांगला माणूस आहे हो, चांगला माणूस आहे हो. नंतर त्याने 100 कोटीचा बंगला आहे दिल्लीला. आणि त्या खिडकीला ज्या
पडदे आहेत ना, कशाचे मला माहीत नाही, पण 1-1 कोटीचे पडदे आहेत ते. कशाचे आहेत आपल्याला काही कल्पना नाही म्हणा, पण एका कोटीचे पडदे. पण बिचारा पडला काय. आणि राहुल गांधीला तर एकही मत नाही पडलं, एकही नाही, 0. ते तर भूत असं उड्या मारतं, असं उड्या मारतं, असं उड्या मारतं आणि तोंडावर पडतं काय. तेव्हा मुद्दा माझा सांगण्याचं काय आहे, या सगळ्या गोष्टी सिद्ध आहेत, पण त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात काय. तरी पण क्रमयोगाच्या उपायाने मी प्राप्त होतो, भक्तीने मी प्राप्त होतो, साधनेने मी प्राप्त होतो. म्हणून तर म्हटलं, काय माणसे जन्माला आले जनावर, माणसं कोणी जनावर आहेत. एकदा सुद्धा देवाचं नाव तोंडात दिवसातून येत नाही. जनावर मी म्हणत नाही. भक्ती विन पशु कशाशी वाढला. तुम्ही नाथाचा हरिपाठ म्हणता का? म्हणता का? त्याचं आहे का हे? भक्ती विन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. 5व्या दिवशी खपायला पाहिजे होतं. 6वी 5व्या दिवशी येतं ना, त्या दिवशी तो तरफडायला पाहिजे होता. कशाच्या तोंडात देवाचं नाव नाही, कशाला राहायला तो. जल जय भजना विना, जळून जावं तो भजन करत नसेल तर. काय त्याचं जगण्याचं काही त्याचा अर्थ नाही लक्षात ठेवून. भक्तीविना पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. याला 5व्या दिवशी त्या खापायला पाहिजे होता. जर त्याच्या तोंडात देवाचं नाव नसेल ना, तर त्याला विष घालून मारावं, जिवंत ठेवू, पाप लागलं तर लागलं. असे साधू संत म्हणतात, मी म्हणत नाही. गाथा वाचा म्हणजे किती अभंगात लिहिले त्याने ते बघितलं समजेल. नाथ गाथा आहे, नामदेवाचा गाथा आहे, तुकोबाचा गाथा आहे, निळोबाचा गाथा आहे. खूप सुंदर लिहिलंय, पण आपल्याला वाचायला तुकोबाचाच व्हायना तर नाथोबाचं कुठं बघावं काय. असो, मला सांगायचं काय, एर सिद्धचित ऐसा येथे उपाय मी सिद्ध आहे, पण उपाय केले तर मी प्राप्त होतो. उपाय केले नाही तर प्राप्त होत नाही आहे. लक्षात ठेवा काय. नवऱ्याला जेवायला देवडे, देवाचं नाव घे मग देते, देवाचं नाव राम म्हण मग देते जेवायला. अशी एवढी ताकद पाहिजे अंगात मात्र, अशी म्हणायची ताकद पाहिजे ना. घरात आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, कोणी असेल, जेवायला राम म्हण, पण अगोदर ह्यानी म्हटलं पाहिजे बरं का. वाढणारे सुद्धा म्हणणारे पाहिजे. वाढणारे जर म्हटलं ना राम राम, तर खाणाऱ्यावर त्याचा परिणाम होतो. इतकं त्याच्यावर महत्त्व आहे त्या रामनामाला. म्हणून स्वयंपाक करताना, चहा करताना, पाणी भरताना, पाणी देताना सारखं तोंडात राम राम असलं की त्याचे परिणाम होतात. आणि हे नास्तिक मूर्ख आस्तिक होतात. एवढं महत्त्व आहे रामनाम. असं एर सिद्धचित येथे काय उपाय मी. तेव्हा मी तर जवळ आहे, पण त्याच्याकरता भजनाशिवाय तो प्राप्त होत, भक्तीशिवाय प्राप्त होत नाही आहे. ते उपाय करणं गरजेचं आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला सेवेचा भाग उद्या. पुंडलिक वरदा.